आता आज सिनूचा बर्थडे आहे, तर आम्ही रात्री 12 वाजता त्याचा केक कटिंग करणार आहोत. त्याला माहिती नाही, तर चला आपण त्याला सरप्राईज देऊ. करतोस? 55, 56. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. चल बाहेर ये. चल चल ये. खोलू नको. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे 20 ऑगस्ट आणि आज असतो माझ्या बाळाचा बर्थडे. कुठे आहे माझा बाळा? बघा आहे ते. हाय आपला बर्थडे बॉय. जर माझे कोणी सबस्क्राईब असाल तर तुम्ही त्याला नक्की कमेंटमध्ये हॅपी बर्थडे म्हणून लिहून पाठवा. आणि कसं वाटते आज तुला बर्थडे? तर मस्त. हा सकाळी सकाळीच सर्वांच्या देवाच्या अगोदर पाया पडला, नंतर सर्वांच्या घरात पाया पडला. पप्पांच्या नाही पडला, पप्पा लवकर गेले ना सिनो. हा आल्यावर पडेल. आणि रात्री तुझं सेलिब्रेट केलं ना बर्थडे आपण 12 वाजता. कोणी केला तो? त्यांनी भरपूर अशी मस्त छान अशी तयारी केली होती. आणि मस्त रात्री 12 वाजता आम्ही केक वगैरे कापला आणि याचा बर्थडे सेलिब्रेट केला. याने डान्स वगैरे केलाय, त्याच्या रील्स मध्ये बघायला भेटतील तुम्हाला समजा. आणि 7 किंवा 7:30 वाजता आम्ही याचा आता रात्री संध्याकाळी केक कापू आणि मग आश्वितमध्ये आपल्या बेलापूरला कुठला तरी हॉटेल बघू आणि तिकडे हॉटेलला जाऊ सर्व. तर यंदा आम्ही काय असं पाहुणी वगैरे बोलवली नाही. मॅकडॉनल्ड्स मध्ये जायचं का? यंदा कोणी आम्ही पाहुणी वगैरे बोलवली नाहीत. घरातल्या घरातच आम्हाला बर्थडे करायचा आहे. कारण हा कितवा बर्थडे आहे तुझा? 9. तर 9वा बर्थडे आहे याचा. तर 10वा बर्थडे करू थोडासा, म्हणजे तेव्हा बोलवू. हा सर्वांना आता नको. दरवर्षी असते, सर्व पाहुणे बोलवतात, पण यंदा नको बरं. कारण भरपूर पाऊस पण आहे आणि आता बरीच जण आजारी वगैरे पण आहेत. मग त्यामुळे आम्ही कोणाला आमंत्रण नाही केलं. अशा आमची बर्थडे बॉयची आज तयारी. ही कपडे तुला कोणी दिले? चिंटा मावशीने ॲडव्हान्स गिफ्ट म्हणून दिला होता. तेच आज त्यांनी वेअर केलेत. आणि तुम्हाला तर दाखवते आमच्या बाजूला किती पाणी साचलंय, ते पण दाखवते. भरपूर पाऊस होता 2-3 दिवस. ते बघा किती पाणी साचलंय. हे स्मशान घाट आणि त्याच्यामध्ये हा खाडीतला पाणी सर्व आलंय. भरपूर म्हणजे भरपूर असं पाणी आलेलं आहे. पण आता हा रस्त्यावर पण भरपूर पाणी होता, पण आता थोडा ऊन टाकलाय त्याच्यामुळे हा पाणी. गार्डन पण बघ कसं झालंय आता. सिनोला सकाळी नाश्त्याला काय केलं होतं मी? पराठा खाल्लास? नुसता बनवायला सांगेल, खाणार कमी. नको तिथं गिटो. काल रात्रीच खेकडे आणलेले आहेत, साफ करते. नाहीतर गौरवला बोलायचं साफ करायला. आणि मग आता बनवून घेते. मी आता चिंबोरी बनवणार आहे. त्याच्यासाठी बघा हे साहित्य. हा खोबरा घेतला आहे, कांदा घेतला आहे भाजून, लसूण याचं वाटण बनवेन, मिरची घेईन त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर. नंतर दाखवते कसं करते ते. इथे अशा प्रकारे मी चिंबोरी साफ करून घेतलेली आहे. आणि इथे एक हा मासा आहे, बघू शकता किती मोठा आहे तो. आणि आता हा पण साफ करते. आणि याचे आता हा मी एकटीच आहे आज जेवायला घरी. सिनो आणि मी दोघाच जण आहोत, त्याच्यामुळे या एवढ्याच करते. बाकीचा हा मी फ्रीजरला साफ करून ठेवते. आणि इकडे त्याला आलू पराठा पाहिजे म्हणून कुकरला मी बटाटी शिजत ठेवली. आणि हा वाटण पण वाटून घेतलाय, काला वाटण.
आणि आता मग रेसिपीला सुरुवात करते. एक कढई ठेवली आणि त्याच्यात तेल घातलं आहे आणि तो गरम झाला ना तेल, कधी याच्यामध्ये हे असे अख्खे मसाले टाकले. अख्ख्या मसाल्यामध्ये थोडीशी दालचिनी आहे, 2-3 लवंगा आहेत आणि एक स्टार फूल असते ना त्याची एक पाकळी आहे. आणि इथे पराठा आपला रेडी आहे. आता चांगला असं दोन्ही करीशी शेकवायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूनी. झालेला आहे तो, गॅस बंद केली. आता याच्यात आपण घालू थोडंसं फोडणीला लसूण घालूया पहिले. जास्त आपण वाटणात पण घेतले लसूण, म्हणून ते जास्त नाही घालू. त्यानंतर याच्यात घालायचा कांदा. आता कांदा आपल्याला पूर्ण ब्राऊन करायचा आहे. ब्राऊन झाला ना की त्याच्यामध्ये हा वाटण बनवलं ते घालू आणि ते पण व्यवस्थित शिजवून घेऊ. तर चला पहिला हा कांदा आहे तो ब्राऊन होऊ दे, तोपर्यंत आपण हा पराठा बड्डे बॉयला देऊन येऊ. ऑलरेडी त्याने 2 खाल्लेत आणि हा 3रा. तर कांदा आपला असा ब्राऊन वगैरे झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये हा वाटण घालू. ही अर्धी वाटी घेतलेली मी खोबऱ्याची आणि एक कांदा भाजून आणि वाटी पण खोबऱ्याची भाजून घेतलेली आणि कांदा भाजून, कोथिंबीर, मिरची आणि लसूण. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि हे शिजवून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. म्हणजे कच्चा आपण गेला ना की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालू. आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालूया. ही आता मिक्स करून घेऊ. आत्ता मी याच्यामध्ये हे मसाले घालते. बघा असं झालं आहे आपलं. मी ह्यात थोडासा हिंग टाकला आहे, फोडणीलाच टाकायचं असतं पण ते मी विसरले. इथे मी अर्धा चम्मच असं हळद घेतली, अर्ध्याच्या थोडी जास्त. आणि आता मसाला घालूया. हा घरगुती मसाला आहे, तर आम्ही तिखट खातो म्हणून जास्त टाकते मी. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आणि ते 3 चम्मच टाकले आणि हे चम्मच पण जरा छोटेच आहे. चवीनुसार मीठ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता हा तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला सर्व शिजवून घ्यायचा. त्याच्या नंतरच आपण याच्यामध्ये ते चिंबोरी टाकायची. बघा आता तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला हा शिजला आहे. आता याच्यात आपण चिंबोरी वगैरे टाकूया. हे टाकते आणि मी मिक्स करते, नंतर तुम्हाला दाखवते. अशा आपण व्यवस्थित मिक्स केल्यात. त्याच्यावर ठेवूया झाकण आणि या झाकणावर ठेवू पाणी. पण अगोदर एक असं एक मिनटं ठेवूया असं, नंतर मग आपण पाणी घालूया याच्यामध्ये. आता मी झाकण काढून या मिक्स केल्यात व्यवस्थित आणि आता इथे 1 ग्लास मी पाणी घालते याच्यात. आणि आता आपल्याला पुन्हा झाकण काढायची गरज नाही आणि एकदाच मी आता मिक्स करते. तर व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे. त्याच्यावर आता आपण ही खलबत्ता देतो म्हणजे टाईट राहील, हवा नको जायला.
आणि आता 10 मिनिटांनी आपण बघू. तर आता आपली इथे रस्सा बनवत ठेवलेला आहे चिंबोरीचा. ते बघूया किती झालंय. बापरे खूप हेवी आहे हा. आणि कसं झालंय बघूया आता. ओ हो किती सुंदर. आणि सुगंध तर अप्रतिम सुटलेला आहे घरामध्ये. आणि ते भात लावलाय कारण आता आज आम्ही 2च जण आहेत जेवायला. स्वीटी येईल बहुतेक, ह्याची दिदू. मग आम्ही 3घच जण आहोत. याचे पप्पा असले का मग भाकरी वगैरे बनवायला लागते. मग आता आम्ही 3घच जण आहोत तर आम्ही खाऊ आता भात आणि हा रस्सा. बघू शकता किती मस्त असं झालेलं आहे. कलर पण छान आलेला आहे आणि अशी थिक ग्रेव्ही झालेली आहे. इथे आपली आता रेसिपी झालेली आहे. चला मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवते. पिठवरीचे खालपासून काय तिला पिठवरीला होईल. म्हणले मग अशी थांबा रसना ते लिंबू टाकाय आखली टाळे टाकली. आज भाऊंचा ढंपर आलेला आहे तर त्याचं पूजन सेवाच्या बड्डेच्या दिवशी आणलं आहे घरी. तर इथे सर्व आम्ही जमलो पूजन वगैरे करायला. नंतर मग आम्ही जाऊ बड्डे सेलिब्रेट करायला. ते सर्व जमले पूजन वगैरे करायला. नाही कल्ला मारले. आता आम्ही कसं सिनोचं डेकोरेशन वगैरे केलं आहे बड्डेचं ते बघा. पूजन वगैरे हळदीचं केलं आणि इथे डेकोरेशन वगैरे केलं आहे मी. ते केक ठेवायचं आहे. आरतीचं ताट नंतर बाजूला काढू. तर आता संध्याकाळचे वाजलेत 7:15 आणि आता आम्ही इथे बड्डेचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. सिम्पलच ठेवलेलं आहे यंदा. तुम्हाला दाखवते मी. आणि इथे आपला बड्डे बॉय आहे. आता मी अशी तयारी केलेली आहे. सिनोची पण तयारी बघा. सिनो सगळ्यांची तयारी वगैरे झाली. आता दीदीचा वगैरे येतील ते तुम्हाला दाखवते. आलेले आहेत, ताई आलेले आहेत, दीदी आलेले आहेत. चहा घेऊनच सोबत ह्या चालवर आहेत. आणि हा कार्टून आमचा. बसा तोपर्यंत. नारुतो आयरा व्हिडिओ येते. काकाशी मकाशी काकाशी मकाशी सगळी. काकाशी नाही काकाशी का नाही हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सिनो. हॅपी बर्थडे टू यू.
एक एडिट होईल ती फोटो आहे का आता आम्ही चाललोत बाहेर जेवायला. बर्थडे सेलिब्रेट केक वगैरे कटिंग करून झालंय. सर्व या बसल्यात आई इथे आणि ते बर्थडे बॉय. अजून आमची मुलं यायची बाकी आहेत. आम्ही पुढे आलोत सर्व मोठी माणसं. ती लेट झालेली गँग आमची. लेट गँग प्रॉन्स बिर्याणी. कसं वाटतं इथं येऊन तुला? आवडला तुला सरप्राईज? गंगा बाय नो. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला माझे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बोनस क्लिप.